आता एक नजर टाकूयात 9 मोठ्या बातम्यांवर न्यूज टॉप 9 मधून। कोरेगाव भीमामध्ये शौर्य दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांकडून विजय स्तंभाला अभिवादन। 206व्या शौर्य दिनानिमित्त अजित पवारांकडून अभिवादन। राज्यातील रेशन दुकानदार आजपासून बेमुदत संपावर। रेशन दुकानदारांच्या संपामुळे सर्वसामान्यांचे हाल होण्याची शक्यता। राज्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून पुन्हा बेमुदत संपाची हाक। मानधनात वाढ करावी आणि कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा अशी मागणी। रायगडच्या इर्शाळवाडीमधील दरडग्रस्तांना नवीन वर्षाची भेट। मे 2024 पर्यंत सिडकोद्वारे 44 घरं उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। राज्यात कोरोनाचे 131 नवे रुग्ण तर जैन 1चे 19 रुग्ण। मागील 24 तासात एकही रुग्णाचा मृत्यू नाही। जामिनाभावी खितपत पडलेल्या कैद्यांसाठी समिती। आर्थिक मदत देण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलण्यात येणार। विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका, जालना नांदेड विस्तारित समृद्धी मार्ग आणि पुणे रिंग रोड नव्या वर्षात मार्गी लागणार। एमएमआरडीसीला प्राप्त झालेल्या 28 निविदांपैकी 18 निविदा पात्र। पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार तात्पुरता विवेक फणसाळकर यांच्याकडे। पुढील आदेशापर्यंत फणसाळकर कार्यभार सांभाळणार। ठाण्यातल्या रेव पार्टीवरती पोलिसांची कारवाई। 100 जण ताब्यात। घटनास्थळावरून बियर सिगरेटसह गांजाची पाकिटं जप्त। पोलिसांचा घटनास्थळी पहारा।